वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27मध्ये चेंज झालेला आहे. तर आपला सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये थर्ड चॅप्टर आहे इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स. तर या चॅप्टरमधला जो पहिला प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 3.1, तर तो प्रॅक्टिस सेट 3.1 आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तर इथे पहिल्यांदा विचारलेलं आहे की लिहायला सांगितलेलं आहे, राईट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स. तर वर्ड्समध्ये काय करायचं आहे, शब्दामध्ये हे नंबर लिहायचे आहेत. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, प्लेस आधी मोजू शकता. युनिट 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, करोड, 10 करोड. 10 करोड म्हणजे हा काय असणार आहे, 49 करोड 38 लाख 67,521. तर अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. तर पहिला नंबर किती आहे इथं, 49 करोड 38 लाख. त्याच्यानंतर 67,521. तसंच दुसरा नंबर जर तुम्ही काउंट केला तर 28 करोड 41 लाख 57,649. ओके, हा तो नंबर आहे. त्याच्यानंतर पुढे आहे 2 करोड 37 लाख 50,145. किती आहे, 2 करोड 37 लाख 50,145. ओके, तर हा नंबर वर्डमध्ये लिहिला. त्याच्या पुढे आहे 6 करोड 79 लाख 81,049. तर हा तो नंबर आहे. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, वर्ड्समध्ये लिहायचं आहे. आता इथे राईट द ॲप्रोप्रिएट सिम्बॉल्स इन द बॉक्स. आता हा जो पहिला दिलाय याचं रिडिंग कसं करायचं, लेस दॅन असं असेल तर इक्वल टू, आणि इकडचं असेल तर ग्रेटर दॅन, किंवा नंबर ज्या साईडला ग्रेटर आहे तिकडे, समजा ए ग्रेटर आहे तर इकडं असं साईन द्यायचं, किंवा इकडचा बी ग्रेटर आहे तर इकडं. आणि रिडिंग कसं करायचं, ए इज ग्रेटर दॅन बी, ए मोठा आहे बी पेक्षा, किंवा असं असेल, जस्ट अ मिनिट, ए असं जर साईन असेल तर याचा अर्थ काय, ए इज लेस दॅन बी किंवा बी इज ग्रेटर. ओके, आणि इक्वल असेल, दोन्ही नंबर सेम असतील तर इक्वल टू लिहायचं. आता त्याच्यामध्ये पहिलं आपण बघूया, राईट, पहिल्यामध्ये बघूया इथे, राईट ॲप्रोप्रिएट सिम्बॉल इन द बॉक्स. ज्या साईडचा नंबर मोठा असेल तिकडे मोठा दाखवा, दोन्ही इक्वल असतील तर इक्वल दाखवा. तर पहिल्यांदा इथं प्लेस काउंट करूया. युनिट 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख म्हणजे किती आहे हा नंबर, 59,21,492. तसं इकडे काउंट केल्यावर हा किती आहे, 64,79,426. तर इथं 59 लाख आहे आणि हा 64 लाख आहे. तर ऑब्विसली 64 लाखचा नंबर मोठा असणार, पुढचे डिजिट बघायचीच गरज नाही. त्यामुळे कुठल्या साईडचा ग्रेटर येणार, 64. सो 64,79,426 इज ग्रेटर. पण याचं ॲक्च्युअल रिडिंग कसं करणार, हा जो नंबर आहे 59,21,492 इज लेस दॅन. लेस दॅन म्हणजे काय, कमी आहे, लहान आहे. कुणापेक्षा लहान आहे, 64,79,426. आता 0 आणि 7,579, ऑब्विसली 0 पेक्षा हा काय आहे, मोठा आहे. तुम्ही जर इथं बघितलं 48,579, इकडं सुद्धा किती आहे, 48,579. दोन्ही सेम असतील तर काय करायचं, इक्वल टू वापरायचं. ओके, मध्ये इक्वल टू वापरायचं. आणि 0 आणि 700 मध्ये नक्कीच ग्रेटर दॅन कोण असणार आहे, 700 इज ग्रेटर. ओके, तर 700 ग्रेटर होणार. त्याच्यानंतर पुढचा आहे सॉल्व. पहिल्यांदा सबट्रॅक्शन आहे, तर नंबर तुम्ही असे लिहू शकता, 95,754, आणि त्यातून मायनस करायचं आहे 38,254. तर आता मायनस केल्यानंतर लागेल तर कॅरी घ्यायची. तुम्ही असं आखून वगैरे घेणार, काढणार असाल तरीही चालेल. तर 4 - 4 केले, पहिला किती येणार, 0. 5 - 5 केले, 0. 7 उलटं करायचं नाही, 7 - 2 आलं, 5 आलं. आता 5 मधून 8 मायनस होत नाही, तर 9 कडून कॅरी घ्या, 1 कॅरी घ्या, तिथं 8 राहिला, आणि तो इथं 5 ला दिल्यानंतर इथे 15 होणार. ओके, म्हणजे तो ऍक्च्युली 1 म्हणजे आपण 10 असं कॅरी घेतला, 10 + 5 15 झाला. 15 मधून 8 गेले, किती राहिले, 7. आणि आता 8 - 3 म्हणजे 5. तर पहिला आन्सर किती आलं तुमचं सॉल्व मधलं, 57,500. आपल्याला रीड पण करता आलं पाहिजे. तर हे पहिल्याचं झालं. तसं दुसरं आता ॲडिशन आहे. ॲडिशन मध्ये जर आपण हे काउंट केले, युनिट 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, तर कुठला नंबर आहे हा, 85,39,652 प्लस ॲडिशन करायचे त्याची. कुणाबरोबर ॲडिशन करायचे, ॲडिशन करताना 53 लाख. ओके,
27,541. तर या दोन्हींची ॲडिशन करायचं. आता ॲडिशन करून किती येते बघूया. तर ॲडिशन केल्यानंतर 2+1 केलं तर 3 येणार. 4+5 9 येणार. 5+6 केल्यावर किती येणार 11. कॅरी 1 घेतलं. 9+1 10. 10+7 17. कॅरी 1. 3+2 5. 5+1 6. ओके. परत 5+3 8 आणि 8+5 13. ओके. तर आता काउंट केलं तर कसं येईल ते युनिट 10 100 10,000 10,000 लाख 10 लाख करोड. सो किती आला 1,38,67,193. हे आपलं काय होणार आहे त्याच्यातलं आन्सर येणार आहे. ओके. आता हे आल्यानंतर पुढचा आता बघूया क्वेश्चन. तर पुढचा क्वेश्चन काय आहे द एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे काय खर्च ऑन अ स्कूल न्यूट्रिशन. तुम्हाला शालेय पोषण आहार जो मिळतो स्कूल न्यूट्रिशन इन द मंथ ऑफ जून. तर जून मधला खर्च किती आहे 87,000 आणि जुलैमध्ये तो किती होतोय 1,69,000. व्हॉट वॉज द टोटल एक्सपेंडिचर फॉर द मंथ ऑफ जून अँड जुलै. तर जून आणि जुलै मिळून तर किती होईल एकूण खर्च. हाऊ मच मोअर वॉज द एक्सपेंडिचर ऑफ द मंथ ऑफ द जुलै देन द जून. जूनपेक्षा जुलैमध्ये किती जास्त लागलाय खर्च. तर दोन्ही पहिला ह्याचा आन्सर बघूया. टोटल एक्सपेंडिचर म्हणजे एकूण खर्च काढायचा असेल तर दोन्ही महिन्यांची बेरीज करायची. तर जूनचा किती आहे 87,000. हवं तर समोर लिहू शकता हे जूनचं आहे. दुसरं जुलैचं किती आहे 1,69,000. हे किती आहे जुलैचं जुलै. तर या दोन्हींची जर ऍडिशन केली तर ऍडिशन केल्यावर किती येणार तर 0 आहे तसा 0 0 16 कॅरी 1 8+1 9 9+6 15 परत कॅरी 1 1+1 2 म्हणजे 2,57,000. सो आता तुम्हाला जर म्हणजे उत्तर वाक्यातच लिहायचं आहे सेंटेन्स करायचा आहे. द टोटल एक्सपेंडिचर फॉर द मंथ ऑफ जून अँड जुलै देअरफॉर द टोटल expenditure for the month of for the months of June and July. तर जून आणि जुलै मिळून किती आलाय खर्च तर रुपीजचा असं साईन द्यायचं ₹2,57,000. आता पुढचं विचारलंय की जुलैमध्ये जूनपेक्षा किती जास्त खर्च आला तर 1,69,000 हा जुलै मधला आहे. ओके. तो जास्त आहे जूनपेक्षा. जूनचा किती आहे 87,000. ओके. तर 87,000 हा आला. आता कितीनं जास्त आहे काढायचं असेल तर तुम्हाला मायनस करायला पाहिजे. तर मायनस करताना काय इथं कसं येणार मग 0 0 - 0 हे पण 0 येणार. हे पण 0. 9 - 7 येणार 2 आणि इथं असं करा हवं तर 16 मधून 8 मायनस केले तर किती आले 82,000. कॅरी वगैरे घेण्यापेक्षा डायरेक्ट 6 कारण कॅरी घेऊन पण ते 16च येणार आहे 82,000. सो फायनल सेंटेन्स काय लिहू शकतो आपण तर इथं जे वाक्य आहे त्याचंच द एक्सपेंडिचर इन द मंथ ऑफ जुलै is 82,000 rupees 82,000 more than June. तर जून पेक्षा जुलैचा कितीनं जास्त आहे 82,000 जास्त आहे असं आपण सेंटेन्स मध्ये पण लिहायचं आहे. लक्षात ठेवा वर्ड प्रॉब्लेम आहे त्यामुळे वर्ड प्रॉब्लेम मध्ये पूर्ण दोन्ही वाक्य लिहायचे. ओके. आता त्याच्या पुढचं काय आहे इन द फायनान्शियल इयर. पाचवं बघूया आता आपण. In the financial year, an organization deposited 9,25,498 in income tax in the month of Feb. मध्ये किती डिपॉझिट केलेत 9,25,498 आणि त्याच्यानंतर मार्च मध्ये किती डिपॉझिट केलेत 11,49,505. ओके. टॅक्स डिपार्टमेंटला हाऊ मच द टोटल इन्कम टॅक्स वॉज डिपॉझिटेड इन 2 months. तर त्या 2 महिन्यांमध्ये किती डिपॉझिट केलाय तर हे जर शोधायचं असेल तर आपण काय करणार या दोन्हींची ऍडिशन करणार म्हणजे 9,25,498 याची आणि दुसरा हे कशामध्ये मंथ ऑफ फेब हवं तर इथं लिहू शकता फेब मध्ये आणि दुसरं 11,49,505
हा कुठला आहे? मार्चमध्ये भरलेला इन्कम टॅक्स आहे. जर या दोन्हींची ॲडिशन केली आपण तर बघूया ॲडिशन करून किती येते. तर 8 + 5 येणार 13 कॅरी 1. परत 9 + 1 10 0 कॅरी 1. 5 + 4 9 आणि परत 1 केलं 10 कॅरी 1 म्हणजे 0 लिहिला मी. 9 + 1 10 10 + 5 15 कॅरी 1. 4 + 2 6 आणि 1 7 येणार. ओके 7 9च्या बरोबर खाली 1 लिहा म्हणजे ते येतं येणार 10 कॅरी 1 म्हणजे 20. जर आपण बघितलं तर 20,75,003. तर हे त्याचं काय येणार आहे? आन्सर येणार आहे 20,75,003. मग फायनल आन्सर कसं लिहिणार? देअरफॉर टोटल इन्कम टॅक्स was deposited in the 2 months म्हणजे फेब आणि मार्च मध्ये मिळून किती आलेलं आहे? तर हे आन्सरला 20,75,000 एक कॉमा आहे, तुम्हाला तो मोठा नंबर वाटेल एखादा. 20,75,003 रुपीज असेल, अलीकडे रुपीज. तर ह्या सगळ्या क्वेश्चनचे आपण आन्सर बघितले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जो प्रॅक्टिस सेट आहे तर त्याचं सोल्युशन बघूया. एक्सरसाइज आहे त्याचाही बघूया पुढचा त्याच्या. ओके, थँक्यू.